लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। चाळीसगाव महामार्गावर ऑइल सांडल्याने 3 वाहनांचा भीषण अपघात। एसटी बस पलटली, पिकअप व दुसरी एसटी ही घसरली। शेंदुर्णी फाटा ते चाळीसगाव फाटा दरम्यान गुरुवारी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे अवघ्या काही वेळात एसटी बस, पिकअप आणि दुसरी एसटी अशा सलग 3 वाहनांचे अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनांमध्ये एसटी बसमधील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला। मालेगाव बोरकुंड मार्गावरील MH14 BT 3558 क्रमांकाची एसटी बस अचानक घसरून पलटी झाली। बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते। अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने मालेगाव येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पहिल्या अपघातानंतर काही वेळातच सौंदाणे येथील नागरिकांना लग्न समारंभासाठी दापुरेकडे घेऊन जाणारी MH15 EG 3744 क्रमांकाची पिकअप त्याच ठिकाणी घसरून पलटी झाली। वाहनात 60 ते 8 प्रवासी होते, त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला असून इतरांना किरकोळ दुखापत झाली। रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघात झाल्याचा दावा वाहन चालकाने केला आहे। दरम्यान MH14 LX 4020 क्रमांकाची विठ्ठलवाडी बोदवड एसटी बसही नियंत्रण सुटून रस्त्याखाली उतरली। या बसमध्ये अंदाजे 10 ते 12 प्रवासी होते। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। एकाच ठिकाणी सलग 3 अपघात घडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला। रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे हे अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून संबंधित यंत्रणेकडून ऑइल नेमके कशामुळे सांडले आणि अपघातांची नेमकी काय कारणे आहेत याचा पुढील तपास सुरू आहे।